Hello, hello. This is the Maya Artifact episode number 2218. आजची तारीख आहे 29 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट करीब 9:14. याच्या अगोदर मी जे व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये जे मी हायपरलॅप्स एडिट करत होतो ते प्रीमियर मध्ये एडिट करत होतो. ओके, तर प्रीमियर मध्ये काय होत होतं की युजली मी काय फोटोज घेत होतो. ओके, तर फोटोज कसे हाय रेझोल्युशनचे असतात. ओके, सो बेसिकली समजा जर मी एक फोटोज घेत आहे, इट्स काइंड ऑफ लाईक अ मोर दॅन व्हिडिओ फॉर्मॅटच्या रेझोल्युशन जास्त असतात. म्हणजे जस्ट लाईक 4600 किंवा 6000 समथिंग काहीतरी रेझोल्युशन असतात, जे वे मोर हायर खूप जास्त असतात. ओके, आणि समजा जर त्या फोटोचा हायपरलॅप्स वगैरे बनवतो म्हणलं ना, तर त्याचे जे फॉर्मॅट बनते ते ऑलमोस्ट लाईक अ 4K किंवा 6K मध्ये जाते. कारण जे फोटोची जे क्वालिटी आहे त्यानुसार, कारण हायपरलॅप्स फोटो मार्फतच बनतो ना. ओके, समजा जर एक फोटो ऑलमोस्ट काही 6K रेझोल्युशनचा आहे, तर दॅट मीन्स आपले व्हिडिओ पण आपले 6K मध्ये बनतो. ओके, बट ह्याच्यामध्ये काय आहे की जे फोटोचे जे फोटो साईज असतात, ओके, म्हणजे जे रेझोल्युशनची साईज असतात ते 4:3 असते. ओके, युजली जेवढे काही फोटोज वगैरे निघतात ते 4:3 मध्ये निघतात. काही काही कॅमेरामध्ये वगैरे ऍस्पेक्ट रेशो चेंज करता येते, जस्ट लाईक 16:9 किंवा, पण मोस्टली सगळे 4:3 मध्येच निघतात. मला तर तेवढंच माहिती आहे, 4:3 मध्ये निघतात. ओके, ओके, सो इट जस्ट लाईक दॅट की जेव्हा मी प्रीमियर मध्ये त्याला आणतो, ओके, म्हणजे त्या सिक्वेन्सला, म्हणजे इमेजला पहिले प्रीमियर मध्ये आणतो, तर प्रीमियर मध्ये नाही का जसं ड्रॅग ड्रॉप केलं याच्यामध्ये सिक्वेन्स मध्ये, तर तो ऑटोमॅटिकली त्या रेझोल्युशनची एक सिक्वेन्स बनवून घेतो. ओके, बट थोडासा कमी करतो. म्हणजे की समजा जर तुमची जे फोटोची जे रेझोल्युशन आहे ते 6000 समथिंग आहे, म्हणजे 6K आहे, तर तो 5K मध्ये घेतो. किंवा या 5K मध्ये मी आताच एक्सपिरियन्स केलाय, ऑलमोस्ट लाईक 2610 बाय 1080p. ओके, सो ऑलमोस्ट लाईक जस्ट लाईक 4K नाही म्हणता येईल, जस्ट लाईक 3K और जस्ट लाईक जस्ट 1080p फक्त वरती. यस, नॉट 4K आणि त्याच्या मधामध्ये. ओके, जे की माझी फोटोजची जी क्वालिटी आहे ती त्याच्यापेक्षा बहुत जोरदार आहे. ओके, बरं ठीक आहे. ओके, चलो ठीक आहे, तेवढी तर क्वालिटी देऊन राहिलाय, म्हणजे ऑलमोस्ट लाईक 3K क्वालिटी देऊन राहिलाय, जे की माझे फोटोची जी क्वालिटी आहे ती ऑलमोस्ट लाईक 6K आहे. ती इथे कम्प्लिटली ड्रॉप आउट होत आहे, म्हणजे इथे पूर्ण कट होत आहे. ओके, मग त्याच्यानंतर काय होत आहे की त्याच्यानंतर मग मी वॉप स्टेबलाइज करतो. तर वॉप स्टेबलाइजमुळे त्याला तो पुन्हा क्रॉपिंग करतो. ओके, म्हणजे ऑलरेडी हाफ ऑफ द इमेज पहिलेच क्रॉप झालं सिक्वेन्स मध्ये, त्याच्यानंतर स्टेबलाइज मध्ये पुन्हा क्रॉप करतो. तर त्या क्रॉपिंग मध्ये मग पुन्हा रेझोल्युशन कमी होते, पुन्हा ते पिक्सल्स आहे ना ते स्ट्रेच होतात. ओके, आणि स्ट्रेच झाल्यानंतर आपल्याला जे आउटपुट निघते ते 1080p मध्ये निघते. आता युजली माझं काम 1080p मध्येच आहे, सो इट जस्ट लाईक नॉट बॉदरिंग मी, बट ठीक आहे. ओके, तर मी हे काम अगोदर चालू शकतो, मला फारसं रेझोल्युशन मध्ये अगोदर माहित नव्हतं, आणि युजली माझ्यासाठी 1080p इज फाईन होतं. इट जस्ट लाईक नॉट मोर दॅन दॅट. या आताही मला 1080pच पाहिजे, एवढं काही मला फारसं मोठं नाही पाहिजे. या, बट वन थिंग आय एम गॉना रिअलाइज इज दॅट की जे वॉप स्टेबलाइज आहे प्रीमियर मध्ये ते इतके इफेक्टिव्ह नाही आहे. ओके, म्हणजे युजली जे प्रीमियरवर वॉप स्टेबलाइज असते ते ॲज अ 2D लेआउटवर व्हिडिओला स्टेबलाइज करते, म्हणजे X आणि Y. ओके, तो Z ऍक्सिसला पकडत नाही. ओके, तर त्यामुळे नाही का त्याचे जे रोटेशन आहे त्याच्यावर कंट्रोल राहत नाही, आणि स्टेबलाइज थोडासा हे होऊन जातो. समजा जर आपले फोटोज इतके चांगले प्रिसाइजली कॅप्चर नाही झाले असेल तर थोडेसे जो आपली हायपरलॅप्स तो थोडासा डामाडोल होतो. ओके, तर मला हे रिअलाइज झालं. दुसरी गोष्ट की एक याच्यावर सोल्युशन आहे, आफ्टर इफेक्ट्स. आफ्टर इफेक्ट्स हे कसं आहे की हा X, Y आणि Z तिन्ही ऍक्सिसवर
फ्रेमला स्टेबलाइज करतो, त्यामुळे आपलं एक बहुत ही जबरदस्त स्मूथ ट्रान्झिशन भेटते. मोर दॅन दॅट इट वॉज रिअली स्मूथ ट्रान्झिशन. ओके, सो हे ट्रान्झिशन स्मूथ भेटण्यासाठी मग मी ऍक्च्युली आज सकाळी व्हिडिओ बघितले आणि त्याच्यानंतर खूप जणांनी रेकमेंड केले की हायपरलॅप्स युजली आफ्टर इफेक्ट्स मधूनच एक्सपोर्ट करा, कारण त्याच्यामध्ये चांगली क्वालिटी भेटते आणि स्मूथनेस बहुत जबरदस्त भेटतं. आणि इवन रेझोल्युशन काहीच ड्रॉप आउट होत नाही. जे एक्झॅक्ट रेझोल्युशन आहे फोटोजचे बिलकुल सेम रेझोल्युशनची आपल्याला हायपरलॅप्स भेटतो. इट वॉज रिअली कूल. तर या ओके, सो इट जस्ट लाईक दॅट की आज मग मी काय केलं की आफ्टर इफेक्ट्स ओपन केला, कॉम्पोजिशन ओपन केली, त्याच्यानंतर सगळे फोटोज ड्रॅग ड्रॉप केले आणि त्याच्यानंतर मी आपलं हे दिलं, वॉप स्टेबलाइज दिला. तर वॉप स्टेबलाइज व्हायला थोडा वेळ लागला. युजली आता प्रीमियर मध्ये लवकर होऊन जाते या, बट याच्यामध्ये थोडा वेळ लागला, ऑलमोस्ट करीब 1.5 घंटा लागला. ओके, त्याच्यानंतर मग मी नाही का मोशन ब्लर देण्याचा प्रयत्न केला. बट युजली माझा आफ्टर इफेक्ट्स मध्ये प्रॉब्लेम का होत आहे की तो रेंडर साठी नाही का तो सॉफ्टवेअर ओनलीवरच घेत आहे, तो माझं ग्राफिक्स वापरतच नाहीये तो. तर त्यामुळे त्याला इतका वेळ लागत आहे रेंडरिंग साठी आणि एक्सपोर्टिंग साठी आणि स्टेबलायझिंग साठी. ओके, सो इट वॉज टू मच. आणि त्याच्यानंतर मग मी नाही का त्याच्यावर मोशन ब्लर दिला. तर मोशन ब्लर झाल्यानंतर नाही का तो सिस्टीम माझा इतका भयानक स्लो झाला की इट वॉज टू मच. या, तो एकदम असा एकदम हेच झाला. तर त्यानंतर आणि हे जे आहे ना हे मी करत सकाळपासून करत होतो. या, बट त्यानंतर मला जे भेटलं इट वॉज नॉट गना गुड. येस, तर त्यामुळे मग मी आता आणि दुपारी थोडस झोपलोही होतो, त्यामुळे माझं फारसं लक्षही नव्हतं त्याच्यावर. ओके, पण आता मी काय केलं, आता प्रीमियरवर फाईल आणली. ओके, ऑब्विसली थोडंसं रेझोल्युशन थोडंसं कमी घेतलंय, डझंट मॅटर. ओके, आपल्याला ट्रान्झिशन काफी स्मूथ पाहिजे आणि यासाठी मला आफ्टर इफेक्ट्स वापरायचं आहे. तर मी डायनामिक लिंक थ्रू सरळ आफ्टर इफेक्ट्स मध्ये फाईल पाठवली आणि त्याच्यामध्ये स्टेबलाइज केला. आता सुरू आहे स्टेबलाइज, ऑलमोस्ट 38% सुरू आहे. ओके, जेणेकरून याच्यामध्ये माझा रेंडरचा आणि एक्सपोर्टचा टाइम वाचून जाईल, जो की माझा आफ्टर इफेक्ट्स मध्ये होत होता, जो की फक्त सॉफ्टवेअर ओनलीवर होत होता, त्यामुळे बहुत जास्त टाइम होत होता. तर त्यामुळे तो वेळ लागणार नाही, कारण प्रीमियर माझं हार्डवेअर सपोर्ट करत आहे. तर त्यामुळे काय करतो की जे आफ्टर इफेक्ट्स मध्ये हे झालं आहे स्टेबलाइज झालेला फुटेजला फक्त सेव्ह करतो आणि क्लोज करतो. ओके, डायनामिक लिंक ऑलरेडी प्रीमियरवर आहे, त्याला जस्ट रेंडर मारतो. ओके, रेंडर मारतो आणि याच्यानंतर साऊंड जर अजूनही जास्त स्मूथ पाहिजे असेल तर पुन्हा मी प्रीमियरवर पुन्हा स्टेबलाइज मारतो, कारण आफ्टर इफेक्ट झाल्यानंतर पुन्हा प्रीमियरवर पुन्हा स्टेबलाइज मारतो. बट जे मोशन ब्लर आहे ना त्याला प्रॉब्लेम येऊन राहिलाय. तर माझं असं हे आहे की समजा मोशन ब्लर साठी काय करतो मी की स्टेप बाय स्टेप जातो. म्हणजे पहिले वॉप स्टेबलाइज करतो, सेव्ह करतो, आफ्टर इफेक्ट्स क्लोज करतो, रेंडर मारतो प्रीमियरवर, नंतर सेम क्लिप पुन्हा आफ्टर इफेक्ट्स मध्ये नेतो आणि त्याच्यानंतर मग मी मोशन ब्लर मारतो. ओके, मोशन ब्लर मारतो, सेव्ह करतो, सेव्ह करतो, क्लोज, आणि त्यानंतर प्रीमियरवर रेंडर मारतो आणि त्याच्यानंतर प्रीमियर वरून एक्सपोर्ट करतो. सो इट वॉज दॅट. खूप मोठी कथा आहे. आता मोशन ब्लर मध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊन राहिलाय की याच्यामध्ये आय डोंट नो यार, म्हणजे मला जो मोशन ब्लर पाहिजे ना तो क्लिअरली येऊन न राहिलाय या प्रीमियरवर. आता आफ्टर इफेक्ट्स मध्ये येतो म्हणजे तसा, बट जेव्हा मी आफ्टर इफेक्ट्स मध्ये या सगळ्या गोष्टी करायला जातो तर तेव्हा पूर्ण धिंगाणच होऊन जाते. यस, आणि युजली इन द एंड आपल्यापाशी जो सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी काम करून राहिलोय. तर दुसरी गोष्ट कसं आहे की आपल्यापाशी हे जे हायपरलॅप्स आहे हे दिसायला काफी कूल दिसतात. ट्रस्ट मी, जो कोणी व्यक्ती पाहेल त्याला असं वाटेल डूड क्या जबरदस्त शॉट आहे. या, तर जेव्हा व्हिडिओ मध्ये टाकतो होता तेव्हा त्याची लेंथ हार्डली 1 सेकंड किंवा 2 सेकंडची असते. ओके, हा, जे की व्हिडिओची क्वालिटी वाढवते, बट कसं की ते शॉट इतके जास्त, कारण बाकीचे पण खूप साऱ्या गोष्टी आहेत.
ओके. तर आणि राईट नाव मला थोडंसं नाही का म्हणजे स्वतःला थोडंसं दाखवायचे आहे, म्हणजे आय एम काइंड ऑफ केपेबल ऑफ वॉट आय एम डुईंग इट. सो जस्ट लाईक दॅट जे मी हायपरलॅप्सचे शॉट घेतले, जे वन ऑफ द बेस्ट शॉट आहे, लाईक शनिवार वाडा आहे. ओके. सो आता करून राहिलोय या, आय डोंट नो त्याच्यामध्ये किती सक्सेस होईल ना होईल वगैरे, कारण सो मेनी थिंग्स. ओके. दुसरी गोष्ट, मी जे काय हायपर लॅप्स आहे ना, ते मी थोडेसे इंस्टाग्रामवर अपलोड केले. ओके. जे एक एक शॉर्ट्स आहे, जे काफी कूल दिसते वगैरे. मला वाटते थोडंसं एक प्रकारे आपली पण वाटलं पाहिजे काय एम काइंड ऑफ केपेबल ऑफ आम डुईंग इट. सो त्यामुळे मी इंस्टाग्रामवर टाकत आहे. या युजली काही प्रमोट वगैरे काहीच करून नाही राहिलं, जस्ट लाईक वॉट आय एम डुईंग. ओके. या जे कोणी लाईक करतात, जे लाईक करतात whatever. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला नाही का या पुण्याच्या व्हिडिओमध्ये नाही का बहुत जबरदस्त ट्रान्झिशन आहे, ट्रस्ट मी. आणि त्यानंतर याच्यामध्ये हायपरलॅप्स बहुत जास्त आहे. ओके. माझा असा विचार सुरू आहे, जस्ट लाईक अजूनपर्यंत आउटलाईन बनली नाही, ट्रॅक बनला आहे, नाही काहीच नाही बनलाय. जस्ट लाईक पहिले माझं सर्वात इम्पॉर्टंट बेसिक स्ट्रक्चर असं आहे की पहिले मी सगळे हायपरलॅप्स आहे ना त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करतो. पहिले माझं सर्वात इम्पॉर्टंट आहे की त्याला आफ्टर इफेक्ट्स थ्रू स्टॅबिलाइज करतो, कारण आफ्टर इफेक्ट्स बहुत जबरदस्त स्मूथ ट्रान्झिशन देते. तर मी त्याला पहिले करतो, कारण मला माहित आहे प्रोजेक्ट करायच्या वेळेस एकाच वेळेस नाही का माझा प्रीमियर या सर्व गोष्टी हँडल करू शकणार नाही. जर मी असं म्हणतो की हा चलो आता फोटो आणले, ट्रॅक आणला, ट्रान्झिशन आणलं, लेआउट आणलं, त्यानंतर टेक्स्ट आणले आणि कलर ग्रेडिंग एका सोबत वगैरे, या साऱ्या गोष्टी एका दमात वगैरे माझा सिस्टीम हँडलच करू शकणार नाही, ट्रस्ट मी. आणि तो प्रोजेक्ट इतका हेक्टिक जाईल की बहुतच जास्त. आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. म्हणजे की पहिले मला हायपरलॅप्स आहे ना ते पूर्ण एक्सपोर्ट मारावं लागेल. दुसरी गोष्ट की त्याच्यानंतर मग मला स्मूथ ट्रान्झिशन आणि ट्रॅक वगैरे डिसाईड करावं लागेल, कारण हायपरलॅप्स इज काइंड ऑफ लाईक अ रिली थोडंसं कठीण आहे. बट इन द एंड त्याच्यानंतर मग बाकी सगळे काफी स्मूथ आणि काफी इझी होऊन जातात. ओके. जे की मला 4 GB रॅम मध्ये मॅनेज होऊन जात आहे. सो या प्लॅन हाच आहे. तर याच्यावर मग कुठपर्यंत काम सुरू झालंय म्हणलं गेलं तर जस्ट आत्ताच काम सुरू झालंय. म्हणजे आतापर्यंत मी जे एक्सपोर्ट केलेले जे व्हिडिओ होते ते प्रीमियर थ्रू एक्सपोर्ट झाले होते, म्हणजे प्रीमियर वरून स्टेबलाइज झाले होते. तर त्याची क्वालिटी इतकी जबरदस्त नाही आहे, म्हणजे तो त्यांनी इतका स्मूथ ट्रान्झिशन घेतला नाही आहे. ओके. जे की मी आता आफ्टर इफेक्ट्स मधून आता अजूनपर्यंत आउटपुट बघितलं नाही. तर आता आउटपुट जेव्हा बघेल तर तेव्हा मला रिअलाइज होईल की थोडंसं कम्पेअर करतो की मी प्रीमियरचा आउटपुट आणि आफ्टर इफेक्टचं आउटपुट, हाऊ मच इट इज बेटर, विच वन इज बेटर और नॉट. ओके. त्याच्यानंतर मग जज करतो. ओके. जर क्वालिटी सारखी सेमच वाटत आहे, बट मग आफ्टर इफेक्ट्स सगळेजण म्हणतात आफ्टर इफेक्ट्स मध्ये मला 3D ट्रॅकिंग नाही करता येऊन राहिली आहे. ओके. इट्स काइंड ऑफ लाईक म्हणजे मला येऊन नाही राहिली आहे, ट्रस्ट मी. मे बी शायद माझा फॉल्ट असेल किंवा माझ्या सिस्टीमचा फॉल्ट असेल. यस. कारण जेव्हा पण मी त्यांचे स्टेप्स फॉलो करायला जातो, समथिंग काही ना काहीतरी होऊन जाते आणि अटकून जाते सिस्टीम. आणि या तरी अजूनपर्यंत मी 3D ट्रॅकिंग अजूनपर्यंत केली नाही. ऍज अ टेक्स्ट मध्ये 3D ट्रॅकिंग केली आहे, बट ऍज अ हायपरलॅप्स मध्ये 3D ट्रॅकिंग सब्जेक्टला, म्हणजे याच्यामध्ये मॅन्युअल आपण करत आहे, म्हणजे स्टेबलाइज करत आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असते की पहिले तुम्ही XY ऍक्सिस मध्ये पहिले फ्रेम स्टेबलाइज करा, नंतर XZ ऍक्सिस मध्ये स्टेबलाइज करा, नंतर YZ मध्ये स्टेबलाइज करा. ओके. सो एकाच वेळेस 3 याच्यामध्ये स्टेबलाइज करा ट्रॅकिंग पॉइंट थ्रू, आणि तुमचं ट्रान्झिशन इज जस्ट लाईक सुपर स्मूथ.
हे एवढं स्मूथ होऊन जाते का, इट वॉज लाईक दॅट की कोणी मायकलाल पण कोणी हे म्हणू शकत नाही की डुडी आहे हे काय आहे, इतका स्मूथ ट्रान्झिशन होतं. या ऑटोमॅटिक मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो, येस, कारण पॉइंट्स आहे ना, ते जे सेंटर पॉइंट आहे ते थोडेसे फिक्स राहत नाही, समथिंग डामाडोल राहते त्यामुळे. बट या, तर ते मॅन्युअल 3D ट्रॅकिंग मला थोडं समजून घ्यायचं आहे, सो इट टेक सम टाइम, सो आय विल डेफिनेटली ट्राय इट. ओके, सो ही गोष्ट आहे. आणि आज सकाळपासून माझं ते त्याच्याच मागे होतं, त्यामुळे काफी जास्त टाइम बर्बाद झाला आणि काहीच प्रोडक्टिव्हिटी नाही. या इट जस्ट लाईक नाही मी माझे लेसन कम्प्लीट केले ना काही ना काही. आणि आजची 29 तारीख आहे. 2 मार्च पासून, सॉरी 1 तारखेपासून आपलं ते हा कोर्स सुरू होऊन राहिला आहे माय कॅप्टनचा, तर त्याला पण कंटिन्यू करायचं आहे. सो मेनी थिंग्स यार, बहुत साऱ्या गोष्टी आहे म्हणलं गेलं ना. ते जस्ट लाईक गेल्या मी आयुष्यामध्ये कधी एवढं जास्त शिकलो नाही. गेल्या मी या 2-3 महिन्यामध्ये जेवढं शिकून राहिलो आहे, इट वॉज डॅम गुड. यस, कंटिन्युअसली सिस्टीम समोर बसून आहे मी आणि प्रत्येक गोष्टी जाणून घेत आहे. इट वॉज लाईक दॅट की जेवढं काही ज्ञान मी आयुष्यभरामध्ये, यस यस, आय डज फील लाईक दॅट. यस, इट वॉज सो मेनी थिंग्स. यस, दुसरी गोष्ट, काल मी सांगू, काल मी 3 वाजेपर्यंत जागे होतो. 3 वाजेपर्यंत, यस. आणि काल मी एक वेब सिरीज पाहिली. ओके, युजली मी वेब सिरीज पाहत नाही म्हणा, म्हणजे कसं आहे की थोडस आपल्याला कामावर फोकस करायचं ना, हे डिस्ट्रॅक्शन्स आहे आपल्याला. तर युजली कसं आहे की हे मार्वलची वेब सिरीज होती, वॉन्डा विजन. ओके, आणि खूप जण रेकमेंड करून राहिले होते, ऍज अ फॅन बॉय सगळेजण रेकमेंड करून राहिले होते की यू शुड वॉच दिस. ओके, आणि युजली आय एम काइंड ऑफ लाईक अ सुपर हिरो फॅन बॉय, सो आय एम काइंड ऑफ लाईक दॅट. बट मी स्वतःला रेजिस्ट करून राहिलो होतो बिकॉज ऑफ दॅट की वॉन्डा विजन ऑलरेडी जानेवारीमध्येच रिलीज झाली होती. ओके, बट कसं आहे की यांचे जे एक एपिसोड आहे पर वीकला येणार होते, तर दॅट मीन्स 8 एपिसोड आहे, तर 2 महिने लागणार होते याला. आणि माझ्याकडनं वेट करणं होत नाही. जर अनलिस्ट मी पहिला एपिसोड पाहिला, तर दुसऱ्या एपिसोड साठी नाही का, आय वॉज लाईक डूड नेक्स्ट क्या है, नेक्स्ट क्या है, नेक्स्ट क्या है. इट वॉज डॅम शुअर तसं होऊनच जाते माझ्याने. माझं खरंच कंट्रोल नाही होत. ते युजली कसं आहे की मी नाही का पूर्ण एपिसोड रिलीज होऊ देतो, तोपर्यंत मी एकही एपिसोड पाहायचा नाही. आणि सगळे एपिसोड रिलीज झाले का तेव्हा पूर्ण एक पल्क मध्ये डाउनलोड मारायचं टॉरंट थ्रू, आणि त्याच्यानंतर एका जमात पूर्ण पाहून घ्यायचे. एकाच जमात पूर्ण, यस, एकाच दिवसात एक सीझन कम्प्लीट. ट्रस्ट मी, मला माहित आहे, मी जेव्हा फ्लॅशचा सीझन पाहत होतो ना, तर तेव्हा मी फ्लॅशचा एका सीझन मध्ये 23 एपिसोड होते आणि एक एपिसोड ऑलमोस्ट लाईक 40 to 43 मिनिटाचा होता. ओके, तो एक सीझन एका दिवसात बघितला मी. एक दिवसात म्हणजे जस्ट लाईक 24 घंटे असते एका दिवसामध्ये, आणि 23 घंट्याचे एपिसोड, सॉरी 23 एपिसोड होते आणि एक एपिसोड ऑलमोस्ट लाईक 45 मिनिटाचा आहे. तर विचार कर, तर ऑलमोस्ट लाईक 45 into 23, सो इट वॉज टेक्स ऑलमोस्ट लाईक म्हणजे ऑलमोस्ट लाईक 3-4 घंटे उरते दिवस खतम झाल्यानंतर, आणि बाकीचा पूर्ण वेळ मी फ्लॅशचा जो सीझन 1 पाहायसाठी घेतला होता. आणि इतकी भयानक इंटेन्सिटी मी त्यावेळेस एक्सपिरियन्स केली होती. इट वॉज लाईक 2 years अगो. यस, तेव्हा मोमेंट पण होता, म्हणजे कसं आहे की घरी कोणी होतं नाही आणि मोबाईल मध्येच होतं, टाकला हेडफोन का सुरू, सकाळपासून लागलो आणि जस्ट लाईक रात्री खतम होण्याच्या 3-4 वाजता मी ते खतम केलं पूर्ण सीझन. ओके, आणि व्हाय, कारण ते सीझन पण तसं होतं, जे फ्लॅशचा पहिला सीझन होता ना, तो इतका जबरदस्त होता की बहुत सारे लूप होल प्लॉट्स वगैरे, त्यामुळे असं इंटरेस्ट वाटायचा की व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन आफ्टर धिस एपिसोड वगैरे वगैरे. त्यामुळे माझ्याने कधीच रेजिस्टच होत नाही की मी वेट करणं फॉर पर्टिक्युलर. मी एका याच्यासाठी खूप जास्त मी एकदा एक्सपिरियन्स केलं होतं, अवतार लेजंड ऑफ कोरा. ओके, युजली 2014 का 13 मधला आहे शायद. ओके, सो तेव्हा नाही का हे एपिसोड रिलीज होणार होते. ओके, निकलोडियनवर. आता निकलोडियनवर आमच्याकडे चॅनल नव्हतं तेव्हा, आणि कसं आहे की आणि चॅनल होतं म्हणा, बट ते त्यांचे जे ब्रॉडकास्ट केव्हा लागत होते आय डोंट नो. ओके,
इंटरनेटवर त्याची साईट होती, अवतार लेजंड ऑफ कोरा. तर त्याच्यावर रिलीज झालेले सगळे एपिसोड त्याच्यावर पाठवत जाय, त्याला डाउनलोड करायचं होतं. ओके, डाउनलोड करून पाहायचे होते. ओके, तर युजली ते एपिसोड पर वीक मध्ये एकदा येत होतं. आणि ते शेवटलं सीझन होता. तर मी बुक नंबर 4 समथिंग काहीतरी होता, आणि तेव्हा मी बघितलं. इट वॉज खूपच जास्त हे होते. तर त्या ह्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट करीब एवढी इंटेन्सिटी लागायची ना, की केव्हा एपिसोड होते आणि केव्हा एपिसोड होते केव्हा मी पाहीन. ऑब्विसली नाही का, आपण कंटिन्यू त्या याच्यावर नाही का फिक्स राहतो. आपल्याला दुसरं काहीच कळत नाही. ऍक्च्युली मला दुसरं काहीच कळत नाही जेव्हा मी नाही का असं राहते की इट इज लाईक व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. आणि त्यामुळे काय होते, आपल्या दुसऱ्या कामात मनच लागत नाही, ना पढाईमध्ये मन लागत, ना दुसऱ्या कामामध्ये मन लागत. इट वॉज लाईक आपण कंटिन्यू थॉट प्रोसेसमध्ये त्याच्यावरच विचार करून राहतो. ऑब्विसली कसं आहे, काही लोकांसोबत ह्याचा फारसा परिणाम होत नसेल, बिकॉज ऑफ दॅट की ते लोक एवढे डीपली बघत नाही, ते लोक एवढे डीपली फॅन नाही आहे या गोष्टीचे, ऍज अ सुपर हिरो वगैरे समथिंग. आय एम काइंड ऑफ लाईक अ रिअली हार्डकोर फॅन आहे मी या गोष्टीसाठी. सो आय जस्ट लाईक आय नीड टू नो एव्हरी डिटेल, की त्यांनी हा ड्रेस का घातलाय, काऊन घातलाय, हा अँगल काऊन असा आहे, त्यांनी असं का म्हणलं, डायलॉगचा हा मिनिंग काय होता, त्याची पॉवरचा असा रंग का दिसून राहिलाय, हु इज दॅट कॅरेक्टर. आणि युजली कसं आहे की समजा जे मला समजलं नाही ना, तर माझ्यासारखे पण असे काही खूप फॅन बॉय आहे जे युट्यूबवर नाही का चॅनल ओपन करून ठेवले आहे, जस्ट लाईक सुपर सुपर अमन सिन्हा. ओके, युजली मी त्याला फॉलो करतो. तो जबरदस्त ब्रेकडाऊन करतोय या, की त्या एपिसोड मध्ये एक्झॅक्टली काय झालं आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट वगैरे. समजा मला कधी कधी कळलं नाही, काही इस्टर एग्स आहे किंवा समथिंग पोस्ट क्रेडिट सीन कळले नाही, तर त्याच्यामध्ये तो व्यक्ती खूप क्लिअरली सांगतो. असे खूप सारे जण आहेत, तोच नाही आहे, पण युजली मला त्याचा आवडते जो एक्सप्लेन करणार तो इट वॉज रिअली कूल. यस, त्यामुळे नाही का मला असं वाटतं की चलो सगळं काही समजलं आपल्याला. ओके, बट इट जस्ट लाईक वन थिंग इज दॅट आय कॅन नॉट वेट. सो जर मी एक एपिसोड पाहत आहे, तर इट जस्ट लाईक आय कॅन नॉट वेट फॉर अनदर एपिसोड. आय जस्ट नीड टू वॉच राईट हिअर राईट नाव. यस यस, त्यामुळे कसं आहे की त्यामुळे मग मी थांबलोच नाही. यस, काल मी रात्री वॉन्डा विजन डाउनलोडला लावला. ओके, डाउनलोड झाला आणि 7 एपिसोड होते, रात्री 4 वाजेपर्यंत कंटिन्यू पाहून घेतले. यस, म्हणजे द वॉन्डा विजन खतमच करून टाकला. म्हणजे जस्ट लाईक असं राहिलंच नाही पाहिजे की हा चलो हो गया. ओके, सगळे त्याचे ब्रेक म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन, काय झालं, आणि स्टोरी ब्रेकडाऊन वगैरे सगळं बघितलं. अँड आय फील रिअली गुड, फील रिअली सॅटिस्फाईड. आणि राईट नो आता मी आपल्या कामावर फोकस राहू शकतो. कारण असं होते यार, यस ट्रस्ट मी, माझ्यासोबत तर असं होते. सो त्यामुळे कसं आहे की बट वन थिंग इज दॅट की जे वेट करण्यामध्ये पण एक मजा असते. ओके, जस्ट लाईक मी असं म्हणत नाही म्हणजे तुम्ही असं कामावर फोकस नका करू वगैरे. येस, इट जस्ट लाईक दॅट की जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी खूप जास्त एक्सायटेड आहात, म्हणजे आता राईट नो फाल्कन अँड विंटर सोल्जर सुरू आहे, मी पाहून न राहिलो, बट समजा जर मी पाहायला गेलो तर माझ्यामध्ये मग क्युरिओसिटी राहील का व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. आणि हा जो एरा असतो, हा पिरियड ऑफ टाइम असतो ज्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त एक्साइटमेंट असते की व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. ओके, तर हा इतका जबरदस्त असतो ना की बहुत जास्त आपण बहुत काही प्रिडिक्शन करायला लागतो, बहुत ही काही. यस, आणि जेव्हा ते हे येते ना, म्हणजे जो नेक्स्ट एपिसोड येतो, तेव्हा असं वाटते की डूड बापरे क्या देख लिया. इट वॉज लाईक सो अमेझिंग थिंग्स. येस, इट वॉज लाईक म्हणजे इट जस्ट लाईक हप्त्याभराची जेवढी काही हे होती ना, म्हणजे आतुरता, ते त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर इतकं मस्त वाटते, बट त्याच्यानंतर पुन्हा इस्टर एग देतात की जस्ट लाईक पुन्हा येस होणार आहे, अरे अरे वा. आणि पुन्हा मग आपण त्याच्याबद्दल विचार करायला लागतो, आणि जस्ट लाईक दिवस रात्र आपण तेच विचार करतो, चला यांनी असं काय म्हणलं यार, वा, याचा मिनिंग काय आहे. ट्रस्ट मी, समजा मी वॉन्डा विजन स्टार्टिंगला बघितलं असतं ना, ओके, आणि स्टार्टिंग पासून बघितलं असतं, याच्यामध्ये इतके भयानक इस्टर एग्स आहे ना, इतके भयानक इस्टर एग्स आहे. आय वॉज लाईक डूड फक, मर गया था मी, माझ्यानंतर काहीच काम नाही झालं असतं.
ओके. मी तर बस वाटच पाहत होतो केव्हा आला आणि केव्हा फाटसे टॉरंटवर लावतो आणि केव्हा बघतो. या सो इट वॉज लाईक दॅट. हे जे फिलिंग आहे ना, हे बहुत ही वेगळीच आहे यार, बट बहुत मस्त आहे ऍक्च्युली. अजून वन थिंग इज दॅट फ्रेंड्स हे एक फ्रेशर ही एक मराठी सिरीज होती, झी युवावर यायची. याच्यामध्ये 6 मित्र आहे आणि ते कॉलेजमध्ये फ्रेशर्स वर येतात आणि वर्षभरात त्यांच्यासोबत काय होते, म्हणजे अशी काही खूप अशी एकदम कॉम्प्लिकेटेड स्टोरी लाईन नाही, बट सिम्पल स्टोरी नाही. इन द एंड समथिंग मर्डर मिस्ट्री वगैरे वगैरे. बट त्याचा मला इतका जास्त क्रेज लागला होता ना, बहुत जास्त, की त्यावेळेस नाही का माझा इंटरव्ह्यू होता दुसऱ्या दिवशी. ओके. आणि मी कंटिन्यू रात्री 6 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत मी ते पाहून राहिलो होतो. ओके. आता इंटरव्ह्यू आहे ना, तो मला वेळेवरच माहित पडला म्हणा. ओके. कारण मी दुपारी ऑलमोस्ट करीब 11 वाजेपर्यंत झोपून होतो आणि मग मी बघतो तर माझे मॅनेजरचा फोन आला होता आणि त्यानंतर जे सर होते त्यांचा फोन आला होता, म्हणे इंटरव्ह्यू साठी आहे म्हणे. डूड फक. त्याच वेळेस मग मी संध्याकाळी तयारी केली संध्याकाळपर्यंत नागपूरला गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझा इंटरव्ह्यू झाला. ओके. कारण त्या दिवशी इंटरव्ह्यू होणार नव्हता, कारण ऑब्विसली आय वॉज कम्प्लीट डिले. तर So this is actually happened. Yeah. Usually मला फिल्म आणि टीव्ही सिरीजचा बहुत जास्त क्रेज आहे. अगोदरपासून होता, आताही आहे. त्यामुळे आता मी थोडंसं मला माझ्या कामावर फोकस करायचा आहे, त्यामुळे मी याला फारसं बघत नाही. ओके. युजली थोडा साईडला ठेवतो. ओके. आणि असं नाही की बट हे माझं ऑब्सेशन्स आहे. जेव्हा मी कोणते असं काही टीव्ही सिरीज, युजली फिल्म सोबत असं काही होत नाही, कारण फिल्म युजली 2-3 घंट्याची असते, निपटून जाते.
2 घंटे इज नॉट टू मच. बट टीव्ही सिरीज मध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो, कारण त्याच्यामध्ये कम्प्लीट सीझन असते, कधी कधी मोर दॅन 1 सीझन असते. ओके. आणि जो कंटेंट असतो तो ऑलमोस्ट करीब 40 ते 50 घंट्याचा असतो. ओके. तर 40 ते 50 घंटे कंटिन्यू आपण तर पाहू शकत नाही. बट माझा मोटिव्ह हाच आहे की जेव्हा पण अशा काही टीव्ही सिरीज वगैरे असतात जे बहुत जबरदस्त असतात, तर त्याला आपण 50 घंट्याचा कंटेंट आहे तर आपण कंटिन्यू 50 आवर्स त्याच्यामध्ये लागून टाकू. म्हणजे आपल्याला हे राहणार नाही की म्हणजे ऑब्सेशन की व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन नेक्स्ट, कारण आपला तडसे ते भेटून राहिलाय. ओके. येस, कारण हे एक प्रकारे मार्केटिंग स्किल्स असते. जे हे असे जे टीव्ही सिरीज वगैरे बनवतात ना, यांची मार्केटिंग स्किल्स असते की त्यांना एक प्रकारे ऑडियन्सला एंगेज करायचं असते की नेक्स्ट एपिसोडसाठी का ते अटकून राहिले पाहिजे. ओके. युजली खूप जणांसोबत होत असेल म्हणा. येस येस, कारण ते त्याचप्रमाणे बनली गेली आहे, त्याच्या उद्देशाप्रमाणेच. राईट. सो येस, so this is the end. This is the My Artifact episode number 2218. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.